नमस्कार, मी धनश्री। आज आहे आपल्या सर्वांचा आवडता सण, तो म्हणजे वटपौर्णिमा। ही वटपौर्णिमा मी कशी सेलिब्रेट करते हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। पण त्याआधी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ही वटपौर्णिमा तुम्हाला खूप आनंदाची जाओ। चला तर मग मी माझी वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट करते बघूया। माझ्या प्रत्येक सणाची सुरुवात ही तुळशी पूजन आणि उंबरा पूजनने होती। देव मी आदल्या दिवशी उजळून घेतले होते, त्यामुळे आज मी फक्त अभिषेक करून त्याची छान पूजा करून घेतली। मी देवपूजा कशी करते, देवांचा अभिषेक कसा करते याचे व्हिडिओ मी आधी देखील शेअर केले आहेत। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन। वड पूजनला जाण्याआधी मी यांना ओवाळून घेते। ओवाळून झाल्यानंतर मी वड पूजनासाठी जाते। वडाला हळदी कुंकू लावल्यानंतर ओटीचं सामान, आंबा आणि जांभूळ या सगळ्यांनी मी ओटी भरते। आजच्या दिवशी मी नेहमी वडाला जांभळं आणि आंबा वाहते। वडाला फेरी मारताना नेहमी वडाला एकच मागणी मागा की ज्याच्यासाठी मी हे व्रत करत आहे, म्हणजे माझे पती त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, तसेच माझ्या पूर्ण कुटुंबाला देखील उत्तम आरोग्य लाभो। ही आमची ग्रामदेवी आहे। ग्रामदेवीची ओटी भरल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीची ओटी भरतीये। आशा करते तुम्हाला माझी वटपौर्णिमा फार आवडली असेल। काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत असू द्या।